मी याया खान मुस्तफा खान पठाण राहणार हदगाव येथील रहिवासी असून या ठिकाणी मी सामाजिक क्षेत्रातील भरघोस कार्य करणारी अशी महिला माझी ताई तैबुन्निसा शेख तैबुन्निसा अब्दुल गफार ही या ठिकाणी हदगाव नगर परिषद येथील नगराध्यक्ष या पदासाठी उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उभी टाकलेली आहे। आणि आमच्या ताईचं स्वभाव अत्यंत प्रेमळ असून या ठिकाणी या गावामधील लोकांनी एकत्र येऊन महिला मंडळांनी एकत्र येऊन अनेक महिलांनी येऊन सांगितलं आणि अनेक गोरगरीब लोकांनी येऊन सांगितलं की यावेळेस ताई तुम्ही कसे करून उभं टाका। आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला कोणीही वाव देत नाही किंवा आम्हाला कोणीही विचारत नाही, त्यासाठी एक नवीन चेहरा या ठिकाणी यावं आणि आमच्या हदगाव नगरपालिके येथील विकासाची धारा धरून आमच्या नगरपालिकेचा विकास करावा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली असता आमच्या ताईनं मागच्या काळामध्ये येऊन नगरपालिका नगराध्यक्ष या पदासाठी निवडून येण्याचे फॉर्म भरलेले आहेत आणि ते परिपूर्ण झालेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेचा विकास व्हावा, गावाचा विकास व्हावा। खूप दिवसापासून आज तब्बल 10 ते 11 वर्षापासून या नगरपालिकेचा कोणताही विकास झालेला नाही। याचे कारण की या मतबर लोकांनी मोठ्या लोकांनी सर्व गोष्टी आपल्या मनाशी धरून खिशातच केलेल्या आहेत। हे सर्वांना मान्य सुद्धा आहेत आणि हे सर्वांनी जाणीव सुद्धा आहेत, परंतु कोणी सांगत नाही। परंतु वास्तवात पाहता या ठिकाणी या हदगाव नगरपालिकेचा विकास होणे फार महत्त्वाची काळाची गरज आहे। आज रस्ते नाहीत, नाल्या नाहीत आणि पाणी सुद्धा व्यवस्थितपणे पिण्यासाठी नाहीत आणि खांब्यावर लाईट असणाऱ्या तर त्याचं सुद्धा नियोजन या ठिकाणी नाहीत। अनेक या नगरपालिकेमध्ये जवळपास अनेक योजना येतात, रोजगाराच्या बाबतीत असो, स्वर्ण योजने अंतर्गत, स्वर्ण जयंती अंतर्गत स्वबळावर महिलाचं सक्षमीकरण झालेलं नाही, महिलांना सपोर्ट सुद्धा केलेलं नाही। या ठिकाणी महिलांना कर्ज सुद्धा दिले नाही आणि वेगवेगळे गटांना एक मुबलक रोजगार देऊन या नगरपालिके अंतर्गत कोणतीही बालवाडी, शैक्षणिक बालवाड्या नाहीत, शिक्षणाचं कोणतंही आवड नाही। या ठिकाणी जेवढे आतापर्यंत नगराध्यक्ष असतील किंवा आलेले आहेत, कोणी असा प्रकार केलेला नाही की शैक्षणिक दृष्टिकोन तर या नगरपालिकेमध्ये वास्तवातच नाही। कारण याचं हे आहे की एक चांगला जर करता शिक्षक प्रेमी जर करता भेटला असता, उदारवादी जर करता भेटला असता आणि हा पूर्ण गाव माझाच गाव आहे, माझाच परिवार आहे जर करता माझ्या परिवाराचा जसा मी लक्ष करतो तसंच मी या नगरपालिकेचं लक्ष करेल आणि या गावातील सर्व लोक माझ्या परिवारातले आहेत, तरच तो कार्य होऊ शकतो अथवा होऊ शकत नाही। या ठिकाणी फक्त आबे लड्डू जाबे लड्डू कोणाचे काय आहेत। आतापर्यंत नव्या बाधीतील सर्व प्रकरण तसेच राहिलेले आहेत। आतापर्यंत या ठिकाणी अनेक योजना तसेच राहिलेल्या आहेत। दरवर्षी जवळपास 1.5 ते 2 करोडच्या वर रुपये या ठिकाणी नगरपालिकेला येतात, परंतु त्याची विल्हेवाट कधीच यांनी व्यवस्थितपणे केलेलं नाही। एका रस्त्यासाठी एका वार्डासाठी 10 लाख 15 लाखचा नियोजन पूर्ण येतो, परंतु याची सुद्धा भरवणी केलेली नाही। याचं कारण विशेष आहे की नगरपालिकेतील नगरसेवक बी असेच आणि त्याच्यानंतर मुळात ह्या सगळ्या गोष्टी अशाच आहेत। तर त्याच्यासाठी एक सुजान एक मतबर लोक जर करता माझा गाव माझा परिवार असा जर करता कन्सेप्ट केला आणि माझे सर्व लोक माझ्याच परिवारातले आहेत आणि सर्व गाव विकास हा माझ्या घराचा विकास आहे अशी जर करता ध्यास धरला तर या ठिकाणी नगरपालिकेचा 100% विकास होऊ शकतो। त्यासाठी मी माझ्या
ताईस या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून सर्व गावातली लोक आलेत आणि त्यांनी सांगितलं की ताईला उभे करा, म्हणून या ठिकाणी त्यांच्या मर्जीनुसार या ठिकाणी उभं टाकलेले आहेत आणि गावाच्या विकासासाठी उभं टाकलेले आहेत. हे एवढंच लक्षात करा. आता एक आज नाही तो कधीच नाही, आज नाही तर उद्या नाही, एवढंच माझं सांगणं आहे. आणि येणाऱ्या 2 तारखेला माझ्या ताईस शेख तैबुन्निसा अब्दुल गफ्फार यांना निवडून द्यावे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नगरपालिकेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.